लोकसभा निवडणुकांच्या महाराष्ट्रातल्या अखेरच्या म्हणजे 5व्या टप्प्याचं मतदान येत्या सोमवारी पार पडतंय। त्यामुळे अखेरच्या टप्प्यातील प्रचारासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे। या धामधुमीत आरोप प्रत्यारोप, दावे प्रतिदावे यांच्या तोफा सुद्धा धडाडताना दिसतायत। असंच एक विधान खासदार संजय राऊतांनी केलंय। भाजपकडून ठाकरेंच्या शिवसेनेचा नकली शिवसेना, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नकली राष्ट्रवादी असा उल्लेख केला जातोय। त्याला उत्तर देताना संजय राऊतांनीही नकली भाजपाचा उल्लेख केल्यानंतर राऊतांनी सुद्धा आता याला उत्तर दिल्याचं मानलं जात आहे। अब की बार अब की बार भाजप 400 पार या पंतप्रधान मोदींच्या नाऱ्याला प्रत्यक्षात उतरवण्याची मदार आहे आयारामांच्या खांद्यावर। याचं कारण म्हणजे भाजपनं देशभरात उभ्या केलेल्या 435 उमेदवारांपैकी तब्बल 106 उमेदवार आयाराम आहेत। म्हणजेच 2014 पासून दुसऱ्या पक्षातून भाजपामध्ये आलेल्या 106 जणांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलंय। आता कोणत्या राज्यात भाजपचे किती आयाराम उमेदवार आहेत पाहूयात। उत्तर प्रदेशच्या एकूण 80 जागांपैकी भाजप 74 जागा लढवते। त्यातील 23 उमेदवार हे आयाराम उमेदवार आहेत। महाराष्ट्रातील 48 पैकी 28 जागा भाजप लढवते। त्यापैकी 11 उमेदवार हे आयाराम उमेदवार आहेत। तेलंगणात 17 पैकी 17 जागा भाजप लढवते। त्यातील 11 उमेदवार हे आयाराम उमेदवार आहेत। पश्चिम बंगालमध्ये 42 पैकी 42 जागा भाजप लढवते, तर त्यापैकी 10 उमेदवार हे आयाराम उमेदवार आहेत। पंजाबमध्ये 13 पैकी 13 जागा भाजप लढवते, त्यातील 7 उमेदवार आयाराम उमेदवार आहेत। झारखंडमध्ये 14 पैकी 13 जागा भाजप लढवते, त्यातील 7 उमेदवार आयाराम उमेदवार आहेत। ओडिशामध्ये 21 पैकी 21 जागा भाजप लढवते, त्यातील 6 उमेदवार हे आयाराम उमेदवार आहेत। हरियाणात 10 पैकी 10 जागा भाजप लढवते, त्यातील 6 उमेदवार आयाराम उमेदवार आहेत। आंध्र प्रदेशात 25 पैकी 6 जागा भाजप लढवते आणि त्यातील 5 उमेदवार हे आयाराम उमेदवार आहेत। तर तामिळनाडूमध्ये 39 पैकी 19 जागा भाजप लढवते, त्यातील 5 उमेदवार आयाराम उमेदवार आहेत। उरलेल्या प्रत्येक राज्यात भाजपचे किमान 2 ते 3 उमेदवार हे आयाराम आहेतच। महाराष्ट्राचा विचार केल्यास 28 पैकी 11 उमेदवार उपरे म्हणजेच दुसऱ्या पक्षातून भाजपामध्ये आलेले आहेत। यामध्ये अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटलांनी 2019 मध्ये काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला, तर साताऱ्याचे उदयनराजे भोसले यांनी 2019 मध्ये राष्ट्रवादीतून भाजपामध्ये प्रवेश केला। नंदुरबारमध्ये हिना गावित यांनी 2014 साली काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला। अमरावतीमध्ये नवनीत राणा महिनाभरापूर्वी युवा स्वाभिमान पक्षातून भाजपामध्ये आल्या। माढामध्ये रणजित सिंह निंबाळकरांनी 2019 साली काँग्रेस सोडून भाजपचं कमळ हाती घेतलं, तर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणेंनी 2019 साली काँग्रेसला सोड चिठ्ठी देत भाजपला साथ दिली। भिवंडीमध्ये कपिल पाटील यांनी 2014 साली राष्ट्रवादीला सोड चिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला। दिंडोरीमध्ये भारती पवार यांनी 2019 साली राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला। धुळ्यामध्ये सुभाष भामरे यांनी 2014 साली शिवसेनेतून भाजपामध्ये प्रवेश केला। सांगलीमध्ये संजय काका पाटील यांनी 2014 साली राष्ट्रवादीला सोड चिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला, तर वर्ध्यामध्ये रामदास तडस यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच भाजपामध्ये प्रवेश केलाय। या आयाराम उमेदवारांवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी भाजपावर हल्लाबोल केलाय। भाजपकडे कोणतीच ओरिजिनल गोष्ट नाही, सर्वच इम्पोर्ट एक्सपोर्ट करावं लागतं असा टोला राऊतांनी लगावलाय। तर महाराष्ट्रात फोडाफोडी आणि आयाराम गयारामांची संस्कृती शरद पवारांनीच रुजवल्याची टीका भाजपा नेते गिरीश महाजन यांनी केली आहे। भारतीय जनता पक्ष ओरिजिनल कुठे आहे? नकली आहे ना। हा नकली भारतीय जनता पक्ष आहे। त्यांच्याकडे स्वतःचं काय आहे? काहीच नाही। सगळा एक्सपोर्ट इम्पोर्ट माल आहे त्यांच्याकडे। स्वतःचं काय आहे? एक दिवस नरेंद्र मोदी सुद्धा एक्सपोर्ट होतील हिमालयात परवा, पहा तुम्ही। मला वाटतं पवार साहेबांपासून ही परंपरा चाललेली आहे। त्यांनी आम्हाला शिकवू नये, त्यांनी आम्हाला सांगू नये। आता त्यांच्याकडे कोणी राहिलेलंच नाही। 55 पैकी 45-28 आमदार त्यांचे निघून गेलेले आहेत, सगळे खासदार निघून गेलेत, त्यामुळे त्यांचं दुखणं वेगळं आहे।
त्यामुळे त्यांचं दुखणं हे वेगळं आहे, आम्ही समजू शकतो. पण आता आम्ही सगळे महायुती म्हणून लढतो आहोत, सर्व पक्ष आम्ही एकत्र झालेलो आहोत, त्यामुळे त्यांनाही पोटदुखी होण्याचं कारण नाही. त्यांनी फक्त त्यांना निवडून यावं. आम्ही निश्चित 405चा नारा दिलेला आहे. स्पष्ट बहुमत आम्हाला त्या ठिकाणी देशभरामध्ये मिळणार आहे. सत्ता पुन्हा आमची येणार आहे. मोदीजी पंतप्रधान बनणार आहेत. पण आता काहीतरी कारणं शोधायचे, आयात केलेले, निर्यात केलेले आहेत. तुम्ही तरी कुठले आहात? तुम्ही सुद्धा काँग्रेसकडून बाहेर पडलेला आहात काही वर्षापूर्वी, आणि म्हणून तुम्ही या गोष्टी करणं काही योग्य नाही. 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून देशभरात तब्बल 24% उमेदवार हे बाहेरील पक्षातून आयात करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर बसण्याची आणि भाजपच्या 400 पारच्या पूर्तीची जबाबदारी निष्ठावंतांऐवजी आयारामांवरच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.